पावसामुळे भाज्या खूप महाग झाल्यात किंवा ज्या काही मिळतायत त्या खूप खराब मिळतायत किंवा कमी प्रमाणात मिळतायत. पण टोमॅटो तर आपल्या घरी असतोच असतो. आज मी इथे टोमॅटोपासून मस्त चमचमीत अशी टोमॅटोची आमटी बनवते. त्यासाठी मी इथे 3 टोमॅटो छान लाल पिकलेले घेतलेत. 3 घेतलेत पण मी यातले 2च वापरणार आहे. चांगले धुवून घेतले आणि हे आपल्याला एकदम बारीक बारीक असे कापून घ्यायचे. जर तुमच्याकडे चॉपर असेल, इलेक्ट्रिक चॉपर, त्यामध्ये जरी तुम्ही हा टोमॅटो फिरवून घेतला तरी चालेल. 2 टोमॅटो बारीक कापून घ्यायचे. इथे कांदा पण घेतलाय मी, एक चांगला सोलून धुवून घेतला, तो पण बारीक कापून घ्यायचा आहे. यासाठी मी एक फ्रेश वाटण बनवून घेते. लसूण खोबरं, थोडंसं खोबरं, 5-6 लसूण कुड्या, छोटासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. हे आपल्याला छान जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. हे वाटण मी इथे बनवून घेतलं आहे. आता इथे मी कढई ठेवते आहे गरम व्हायला. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे फोडणी छान बसते. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेत. हे छान फुललं गेलं, छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. एक बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा परतून घेते मी. जास्त लालसर मी कांदा भाजत नाही, हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेणार आहे. यामध्ये बनवलेलं लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे. हे पण चांगलं यामध्ये मी परतून घेते. याला चांगलं तेल सुटलं की यामध्ये हा आपला मसाला घालायचा आहे. हा मागवण्यासाठी इथे जो नंबर दिला आहे त्यावरून तुम्ही व्हॉट्सअप करून मागवू शकता. हा मसाला घरगुती पद्धतीने डंकावरती कुटलेला हा मसाला आहे. हा मसाला घातला की वरून गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड असं काही घालावं लागत नाही. रोजच्या भाजी आमटीसाठी तुम्ही हा वापरू शकता. 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा छोटा चमचा हळद, हिंग घालून हे सगळं परतून घ्यायचं आहे. कांदा लसूण मसाला तेलामध्ये चांगला परतायचा म्हणजे चव छान उतरते. यामध्ये आता कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. थोडंसं मीठ घातलं म्हणजे हा टोमॅटो यामध्ये चांगला लगेच मिक्स होईल. यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आवडीनुसार कमी जास्ती करू शकता किंवा नसेल तुम्हाला घालायचं, नाही घातलं तरी चालेल, पण छान चव येते, भाजी छान मिळून येते. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडासा मी मोठा ठेवला आहे. यामध्ये आता मी गरम पाणी घालते. सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करून बघायचं, लागेल तसं आपण नंतर घालू शकतो. यामध्ये हे अजून थोडंसं दाटसर आहे त्यामुळे अजून थोडंसं गरम पाणी यामध्ये मी घालते, कारण हे आपण थोडं शिजवून घेणार आहे. अजून शिजल्यानंतर आटतं, हे अजून दाटसर होतं, त्यामुळे थोडंसं पातळ असं मी सुरुवातीला ठेवलं आहे. मोठ्या गॅसवरती याला एक मी उकळी काढून घेतली. आता हे मी मागे ठेवते छोट्या गॅसवरती एक 7 ते 8 मिनिटे शिजण्यासाठी. आता गॅस कमी करायचा आणि ती आमटी शिजवून घ्यायची आहे. आता इथे मी चपाती आणि भात बनवून घेते. कणिक मी आधीच मळून ठेवली आहे. इथे मी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ पहिल्यांदा चांगला धुवून घ्यायचा. धुवून त्यामध्ये परत दुप्पट पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून याला हाय हीटवरती 2 शिट्ट्या आणि लो हीटवरती 2 शिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे. इकडे शिट्ट्या होत आहेत, आमटी शिजते. आता इथे छान गरमागरम अशा चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. चपातीसोबत ही आमटी खूप मस्त लागते. भाकरीसोबत मला तेवढी फारशी ही आमटी आवडत नाही. चपातीसोबत छान लागते किंवा भातासोबत, गरमागरम भातासोबत पण मस्त अप्रतिम अशी लागते. चपाती भात बनवून झाला. इथे 7 ते 8 मिनिटे मी आमटी शिजवून घेतली आहे. मस्त वरून कोथिंबीर घालायची. छान दाटसर अशी आमटी झाली आहे, लपतप अशी दिसते. मस्त आणि जबरदस्त अशी ही आमटी लागते. भाजीला काही नाही आहे, नक्की बनवून बघा. कशी वाटली ही तुम्हाला टोमॅटोची आमटी मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.